हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो आपण आज करणार आहे फेस पॅकसाठी आपण सर्वात पहिला वापरणार आहे मॉइश्चरायझर, जेणेकरून जे पण काय असेल ते आपल्या फेसच्या आतमध्ये नाही जाणार. आणि फेस पॅक सोबत आपण स्क्रब पण करणार आहे आणि त्यासोबत आपण त्यासाठी आपण वापरणार आहे हिमालयाचं फेस पॅक. तर मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथे सांगते. आपण हे वाला फेस पॅक वापरणार आहे. फेस पॅक वापरणार आहे आणि स्क्रबसाठी आपण हिमालयाचं फेस स्क्रब वापरूया. आणि मॉइश्चरायझरसाठी मी ऑलवेज यूज करते इरिकाचं मॉइश्चरायझर. आणि फक्त एवढंच आहे, फक्त ह्यामध्ये आपल्या जे पण काही किटाणू असतील फेसच्या आतमध्ये ते निघून जाते. तर आपण आता चालू करूया फेस पॅक करायला. ओके, त्यासाठी मी केस अशी मागे बांधून घेतलेली आहेत, कारण केस मध्ये आलं चांगलं नाही वाटणार. आणि हा बँड पण वापरायचा, कारण केस मध्ये नाही आली पाहिजेत आपले. अशा प्रकारे आपण फेस पॅक वापरणार. फेस पॅकची तयारी करणार आहे. सो फेस पॅकसाठी आपला केस हा रेडी झालेला आहे. मॉइश्चरायझर तुम्ही बघू शकता, हे असं लिक्विड फॉर्म प्रमाणे येऊ शकतं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं लिक्विड फॉर्ममध्ये येणार. मग हे आपण आपल्या चेहऱ्यावर लावायचं. असं आपण चांगल्या प्रकारे लावून घेऊन चेहऱ्याची मालिश पण करणार आहे. मॉइश्चरायझर लावलं किती चेहरा स्मूथ झाला आहे आणि किती क्लीन झाला आहे. त्यामुळे डेली वेअरसाठी तुम्ही मॉइश्चरायझर हे वापरलेच पाहिजे. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन डेली वापरलं पाहिजे. ते झालेलं आहे. सो मी वॉश करून येते, कारण हे वॉशेबल मॉइश्चरायझर आहे म्हणून. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता मी आता वॉश करून आली आहे. पीस पूर्ण मी वॉश केलं आहे नीट. सो आता तर माझ्याकडे स्पंज नाही आहे, सो मी घरातलाच हँकी वापरते आणि त्याने चांगला पेस्ट क्लीन करून घेते. अशा प्रकारे आपण क्लीन केल्यावर आता आपण वापरणार आहे स्क्रब बघू शकता तुम्ही. हिमालयाचा फेस स्क्रब वापरते मी नेहमी, कारण हिमालयाचे प्रोडक्ट खूप चांगले पण असतात आणि नॅचरल असतात म्हणून. सो तुमची जर स्किन खराब नको हो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ऑलवेज नॅचरल स्क्रब फेस पॅक वगैरे वापरू शकता. स्क्रबची कन्सिस्टन्सी खूप कमी घ्यायची आणि ती हाताला चांगली अशा प्रकारे विरघळून मग तुम्ही तुमच्या फेसला लावायचं.
आणि ह्याने चांगली मालिश करा, कारण ह्यामध्ये जी स्क्रब आहे त्यामध्ये छोटे छोटे दाणे असतात, त्यामुळे तुमचे जे पोर्स आहेत फेसचे ते ओपन होण्यासाठी मदत होते. फेस वॉश करणं म्हणजे फेस साध्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुवून घ्यावं. सो आता फेस वॉश फेस चांगला साध्या पाण्याने धुवून घेते. सो मी परत फेस वॉश करून आले स्क्रब झाल्यावर, कारण त्याशिवाय आपण फेस पॅक लावू शकत नाही फेसवर. अशा प्रकारे चांगलं आपण फेस क्लीन करून घेतला. पूर्ण चेहऱ्यावरची डर्ट, जर्म्स, जेवढे पण बाहेरच्या आपण हवेत नाही येतो, माती वगैरे चिकटलेले असे स्क्रब केल्यावर हे निघून जातं. सो मी रिकमेंड करते तुम्हाला की तुम्ही दर आठवड्याला स्क्रब करत जावा, डेली नका करत जाऊ, कारण त्याच्यामुळे पोर्स नेहमीच तुमचे ओपन राहतील. पण दर आठवड्याला तरी स्क्रब एकदा तरी करा, 7 दिवसातून एकदा. आता मी फेस पॅक वापरते, तर तुम्ही बघू शकता मी हिमालयाचं फेस पॅक होते. तर फेस आपण सुरुवात करणार आहे कपाळापासून. आणि ह्याचं ही नॉर्मल फेस पॅक आहे, त्यामुळे हे ॲब्रोला जरी लागले किंवा डोक्याच्या केसांच्या कुठल्याही भागात जरी लागलं ना चुकून लावता तर भीतीचं काही कारण नाही, कारण हे पाण्याने वॉश केल्यावर लगेच निघू शकतं. ह्याची कन्सिस्टन्सी जास्त थिक नका ठेवू, पातळच ठेवा, जेणेकरून वाळायला लगेच मदत होईल. सो अशा प्रकारे मी सर्व चेहऱ्याला लावलेलं आहे. सो ह्याला चांगलं ॲटलिस्ट कमीत कमी 10 मिनटं तरी सुकून द्यावं. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. 10 मिनटानंतरला मी पूर्ण फेस पण धुवून फेस चांगला साध्या पाण्याने वॉश करून घेतला आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप असं चांगला ग्लो पण आलेला आहे फेसवरती. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलाच स्किन केअरच्या अजून व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब अँड शेअर ऑलवेज करा. प्लीज सांगते. आता हे ड्राय जास्त होऊ नये आणि आपली स्किन चांगली मऊ आणि मॉइश्चरायझर राहावी, म्हणून मी ॲलोवेराचा जेल वापरते. ॲलोवेराचा पतंजली जेल वापरते, तुम्ही बघू शकता. ॲलोवेराचा पतंजली जेल वापरू शकता, तुम्ही बघू शकता इथे. स्प्रे जास्त नाही वापरायचा, पूर्ण फेस पॅक झाल्यानंतर लाव. चेहरा जास्त ड्राय नको म्हणून थोडीशी कन्सिस्टन्सी, फक्त एवढीशी कन्सिस्टन्सी घेऊन चेहऱ्यावर लावा. अशा प्रकारे मी इथं लावते, जेणेकरून आपली स्किन चांगली राहील. बघा शकता चेहऱ्यावर किती चांगला आणि सुंदर ग्लो आलेला आहे. आणि असं मी टॅप करून घेते. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला असेच लाईक करत राहा. बाय.